पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये। राज्य शासनाच्या अस्मिता योजनेचा ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातच बोजवारा उडालेला आहे। या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन्सकडे महिलांनी कानाडोळा केलेला आहे किंवा त्याकडे ते घेण्याकडे त्यांचा कल नाहीये। महिला बचत गटांकडे हे सॅनिटरी नॅपकिन्स त्यामुळे अक्षरशः धूळखात पडलेली आहे। पाहूया स्पेशल रिपोर्ट। पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यातच अस्मिता योजनेचा बोजवारा। शासनाचे सॅनिटरी नॅपकिन्स महिलांना परवडतच नाही। बीड जिल्ह्यातल्या महिला बचत गटांची तक्रार। ग्रामीण भागातील महिलांना रास्त दरात सॅनिटरी नॅपकिन्स मिळावेत यासाठी ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठ्या थाटात अस्मिता योजना सुरू केली। महिला बचत गटांनीही मोठ्या उत्साहाने हे शासनाचे सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी केले। पण ग्रामीण भागातल्या महिला या सॅनिटरी नॅपकिन्स वापरायलाच तयार नाहीत, कारण किंमत आणि नॅपकिन्सची छोटी साईज। त्यामुळे या सॅनिटरी नॅपकिन्सचे बॉक्सेस अक्षरशः धूळखात पडून आहेत। ते आम्हाला काही आमच्या समोर पोहोचलीच नाही। आमच्या पशी ती पोहोचली असती तर आम्ही सांगितलं असतं, त्यातलं काही आमच्या पसूर आलीच नाही ती योजना। आता ते बाहेर आम्हाला 10ला मिळतं, इथं 24ला भेटतं, त्याच्यामुळे त्याची विक्रीच होत नाही। तर इथल्या महिला घेतीलच कशा ते सगळं। आम्हाला वाटतं ते कमी भावात उपलब्ध व्हावं। 29 रुपयाला द्यायला आम्हाला तिथून जागेवर पडलं 29 रुपयाला। इथं महिला घेत नाहीत 29 रुपयाला। त्या मग आम्हाला 2 रुपये तरी फायदा पाहिजे ना त्यात। महिलाला सर म्हणले 5 रुपयांनी का 5 रुपये नफ्याने, पण महिला इतक्या महाग घेत नाहीत ग्रामीण भागातल्या, नको म्हणतात। अस्मिता योजना आलेली आहे, त्याचा उपयोग महिलांना मुलींना होतो। सरासरी म्हणजे आत्ताच आली त्याच्यामुळं कंपल्सरी नाही, पण 80% महिला घेतात आणि ते समजा आणखीन आम्ही जास्त म्हणजे 100% महिलांनी घ्यावा याचा प्रयत्न करू। शासनाचे अधिकारी ही योजना व्यवस्थित सुरू असल्याचा दावा करतात, पण सॅनिटरी नॅपकिन्सच्या प्रत्यक्ष विक्रीची आकडेवारीच त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये। आमच्या उमेद अंतर्गत असणाऱ्या सर्व गटांच्या बैठकांमध्ये या विषयावर चर्चा केली आणि त्यांना याचं महत्त्व पटवून सांगितल्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की बीड जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही 1000 पेक्षा जास्त गटांनी याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे। ग्रामीण विकास मंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातच अस्मिता योजनेचा हा असा बोजवारा उडाला असेल तर इतर जिल्ह्यांबाबत बोलायलाच नको। म्हणूनच शासनानं अशा योजना जाहीर करताना त्याची व्यावहारिकता तपासणंही तितकंच गरजेचं आहे। या ठिकाणी नोंदणीकृत केलेले 1015 गटांनी नोंदणी केली, मात्र यापैकी फक्त 400 ते 450 बचत गटांनीच ही ऑर्डर केली होती। महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे। म्हणून खरंच ही अस्मिता योजना महिलांच्या अस्मितेसाठी महत्त्वाची ठरते का या योजनेमधून फक्त जाहिरातबाजी केली जाते हेच पाहणं आज गरजेचं ठरेल। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।